नमस्कार. मी स्वामी षडाक्षरी. काल आपण एक भाग बघितला होता, इलिमिनेशन रिॲक्शन. त्याच्यामधली जी अभिक्रिया आहे ती अभिक्रिया आज आपण व्यवस्थितपणे बघूयात. काल पण हा भाग सांगितला होता, काही उदाहरणं घेतले होते. पुन्हा एकदा तेच उदाहरणं आणि आणखीन काही उदाहरणं सविस्तरपणे आपण बघूया. काल थोडंसं फास्ट झालं असं मला वाटलं, म्हणून मी पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं तुमच्यासमोर मी सांगतोय. ओके, पहा. रिॲक्शनचं काय नाव आहे ना, रिॲक्शन आपण कोणासोबत करतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता एलिमिनेशन रिॲक्शन आहे एवढा भाग ठीक आहे. अरे बाबांनो, एलिमिनेशन रिॲक्शन बद्दलची माहिती आपण घेत आहोत, परंतु या ठिकाणी आपण अल्किल हलाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करत आहोत. तुम्हाला माहित आहे, जेव्हा आपण अल्किल हलाइडची अभिक्रिया या अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत केली तेव्हा त्या ठिकाणी अल्किन हा प्रोडक्ट तयार झाला. ती माहिती तुम्हाला मी सांगितली. परत एकदा व्यवस्थितपणे जनरल रिॲक्शन सहित सगळं सांगतो, व्यवस्थित ऐका. बाकीच्या काही गोष्टी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूयात. अल्किल हलाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन आहे. रिॲक्शन विथ अल्कोहोलिक KOH म्हणजेच पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हा एक स्ट्रॉंग बेस आहे, त्याच्यासोबत रिॲक्शन करायचं आहे. रिॲक्शन कशी होते, अभिक्रिया कशी होते, त्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊया. पहा, आता जनरल रिॲक्शन करू आपण. कार्बन कार्बन ठीक आहे, या ठिकाणी H जोडू आणि या ठिकाणी X जोडू. नीट बघा बरं का, इथे X जोडले हा ना, आणि इथं H जोडले. आता आपण आपल्या पद्धतीने जनरल रिॲक्शन करू, आपल्या पद्धतीनं जनरल रिॲक्शन करू. ठीक आहे, ह्याची अभिक्रिया करू आपण KOH सोबत. कसला KOH? अल्कोहोलिक. आणि ह्याला हीट करू आपण. नीट ऐका बरं का, व्यवस्थित ऐका. याच्यामध्ये आपल्याला समजून घेत असताना व्यवस्थितपणे आपण समजून घेतला, प्रत्येक भाग तुमच्या सहज लक्षात येईल. आता लिहिलं. आता हा अल्किल हलाइड आहे, त्याची अभिक्रिया केली पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. हे जनरल मांडलं मी. हा, फक्त X घेतलं. X म्हणजे तुम्हाला माहित आहे अल्किल हलाइड. आता आपण रिॲक्शन करू. तुम्हा सर्वांना माहित आहे, आपण जेव्हा अल्किल हलाइडची अभिक्रिया या पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करतो तेव्हा 3 गोष्टी फार महत्वाच्या. कोणकोणत्या 3 गोष्टी त्याच्याबद्दलची माहिती मी सांगतो. मग तसंच करायचं, ते विसरायचं नाही. मी या बाजूला लिहितो. पहा, नंबर 1, अल्फा कार्बनवरचा हायड्रोजनचा ॲटम काढून टाकावा. बरोबर आहे. नंबर 2, बीटा कार्बनवरचा अल्फा कार्बनवरचा हॅलोजनचा ॲटम काढून टाकावा. नंबर 2, बीटा कार्बनवरचा हायड्रोजनचा ॲटम काढून टाकावा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, अल्फा अँड बीटा यांच्यामध्ये डबल बॉन्ड लिहावा. खाली पुढे दिसेल डबल बॉन्ड लिहावा. ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तिन्ही गोष्टी तुमच्या समोर मी लिहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी वरचा भाग दिसत नाही बरं का, थोडंसं मी आणखीन बदलतो. हा, म्हणून तर मी इकडे पाहत असतो की बाबा मी तर लिहिताना लिहिले, परंतु तिथं दिसणार कॅमेऱ्यामध्ये. ठीक आहे, इथं डबल लिहितो, व्यवस्थित लक्षात घ्या. बघा, नंबर 1 इथं लिहितो मी खालून. अल्फा कार्बनवरती असलेला हॅलोजनचा ॲटम काढून टाकावा. बरोबर आहे. नंबर 2, त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरती असलेला हायड्रोजनचा ॲटम काढून टाकावा. आणि सगळ्यात तिसरं, अल्फा अँड बीटा या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड लिहावा. डबल बॉन्ड लिहावा. संपलं. ह्या 3 गोष्टी लक्षात घ्या. ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला कळाल्या तर इथं काहीही तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. हा, दिसतंय सर्वांना व्यवस्थित बघा. त्या गडबड झाली हो, त्याच्यामुळे पुन्हा मी डबल सांगलेलं तुम्हाला. मला वाटलं गडबड झाली म्हणून मी डबल सांगतोय. ऐका, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय केली, अल्किल हलाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत केली. ठीक आहे, एक वाक्य विसरू नका. तुम्ही जेव्हा अल्किल हलाइडची अभिक्रिया अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत करतो तेव्हा 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. नंबर 1, अल्फा कार्बनवरती असलेला हॅलोजनचा ॲटम काढून टाकावा. स्वाहा.
त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरती असलेला हायड्रोजनचा ॲटम काढून टाकावा, स्वाहा. त्यानंतर अल्फा व बीटा या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आपण काढावा. समजलं का? अशा 3 गोष्टी स्वाहा त्या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत. म्हणून पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, अल्फाला हुडका. अल्फा कुठं आहे बघा, त्याच्यावरचा हॅलोजन काढा. नंतर त्याच्या शेजारी असलेल्या बीटा कार्बनवरती हायड्रोजन आहे का हुडका, तो हायड्रोजन काढून टाका. आणि शेवटी कार्बन कार्बन म्हणजे अल्फा आणि बीटा ह्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड काढा, डबल बॉन्ड लिहा, डबल बॉन्ड निर्माण करा. संपलं. पहिल्या 3 गोष्टी काय करायचं, मग तेवढंच बघायचं. पहिल्यांदा अल्फाला हुडका. हा, अल्फा तुम कहा हो, हे पहिला अल्फा आहे. पहिल्यांदा अल्फाला हुडकलं पाहिजे. ह्या आता तुम्हाला माहित आहे अल्फा कुणाला म्हणायचं, हॅलोजनचा ॲटम ज्या कार्बनला जोडलाय तो झाला अल्फा. काल सांगितलं मी सगळं. हा, आता ह्या एक्स आहे, कुठे जोडलंय इथं, म्हणजे हे अल्फा. ह्याच्या शेजारी कोण आहे, हा, म्हणजे हा झाला बीटा. समजलं का? म्हणजे अल्फा कोणता बीटा कोणता हे पहिल्यांदा कळालं पाहिजे. मग आता हुडका अल्फाला. हुडकला आपण अल्फाला. हो का, अल्फाला हुडकलं. दिसला का अल्फा आपल्याला? दिसला. दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला. माझा अल्फा, माझा अल्फा, माझा अल्फा. दिसला आपल्याला अल्फा. हा, 2 गोष्टी दिसल्या, रिॲक्शन पूर्ण. अल्फा वरती असलेला हॅलोजन, त्याच्या शेजारच्या बीटावरती असलेला हायड्रोजन काढून टाकायचं आणि अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड तयार करायचं. एवढं काम करायला जर तुम्ही शिकलात, रिॲक्शन आली का बरं का तुम्हाला? रिॲक्शन आली. संपलं. त्या प्रकारे करू आपण. हो का, अल्फावरचा एक्स काढून टाकू. हा एक्स गेला, ठीक आहे. त्याचा शेजारी हा, त्याला म्हणलं बीटा, त्याच्यावरचा एच काढून टाका. हो का, हा एच. आणि अल्फा आणि बीटा ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड तयार करा. बघा, कळालं का? 3 स्टेप. ह्या 3 स्टेप जर तुम्हाला कळाल्या असतील तर प्रत्येक उदाहरण तुम्ही करू शकता. पुन्हा तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. काय करायचंय हिथं लिहिले बस. मग आता बघा, आता काय ठेव का, हे सिंगल बॉन्ड, हे सी, हे सिंगल बॉन्ड, हे झालं डबल बॉन्ड, हे कार्बन, हे सिंगल बॉन्ड, हे सिंगल बॉन्ड. आलं का? हे सिंगल बॉन्ड, कार्बन, सिंगल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड, इकडचा एक आला डबल बॉन्ड, हे कार्बन, हा सिंगल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड, हा निघून गेला. झालं, संपलं. मग आता मला सांगा, हा जो एक्स आहे तो जातो के सोबत. एक्स एकटा जाणार नाही, एक्स हा के सोबत जातो. म्हणून याचं प्लस के एक्स, इथे लिहू का, प्लस के एक्स. त्यानंतर हा एच ओ एच सोबत जातो. हो का, असं लिहितो मी वाटलं. हा, एच आणि ओ एच H2O म्हणजे प्लस H2O. काय सोपी रिॲक्शन आहे, अगदी सोपी रिॲक्शन आहे. सहज तुमच्या लक्षात येण्यासारखी रिॲक्शन आहे. काय काय घडलं सगळं तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. हो का, अल्फा कार्बनवरती असलेला हॅलोजनचा ॲटम काढून टाकला. त्याचबरोबर त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरती असलेला हायड्रोजनचा ॲटम काढून टाकला व अल्फा आणि बीटा ह्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड तयार केला. संपलं. आणि हा एक्स गेला के सोबत, के एक्स म्हणून, आणि एच गेला ओ एच सोबत H2O म्हणून. रिॲक्शन पूर्ण झाली. अशा प्रकारची जनरल रिॲक्शन तुमच्या लक्षात आलेली असेल तर बाकीचा भाग तुम्हाला सांगायची आवश्यकता नाहीये. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स घेऊ आणि एक्झाम्पल करताना ह्या 3 गोष्टी लक्षात घ्या. कळलं का? पहले अल्फा को ढूंढो, जहां भी अल्फा हो, हाँ, और उस अल्फा कार्बन पे जो हाइड्रोजन है उसको रिमूव कर लो, उसको रिमूव करो. बाद में बीटा को ढूंढो और बीटा कार्बन के ऊपर जो हाइड्रोजन है उसको भराओ. कळालं का? आणि मग अल्फा बीटाच्या मध्ये आपण डबल बॉन्ड तयार करायचं. संपलं. ह्या 3 स्टेप कळल्या की बाकीच्या गोष्टी सर्वांना कळाल्या, वेगळं सांगायची गरज नाहीये. आता एक्झाम्पल्स आपण घेऊया. पॉज करून लिहून घ्या. आता बघा, तुमच्या समोर 3 एक्झाम्पल्स आहेत. तिन्ही उदाहरणं तुम्ही लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण घेतलं अल्किल हमाईड, त्याची अभिक्रिया केली हां पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत, अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. आता तुम्हाला माहित आहे काय करायचं आहे. 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. अल्फा कार्बन बघा, बीटा कार्बन बघा. आता सीएल आहे, कुठे जोडलाय, ह्या कार्बनला, म्हणजे हा कार्बन काय झाला, अल्फा. लिहू इथं अल्फा, हे अल्फा बरोबर आहे.
त्याच्या शेजारचा कार्बन हा आहे, म्हणजे हा झाला बीटा. हा बीटा. पहिल्यांदा अल्फा बीटा फार महत्वाचा. अल्फा कोण आहे, बीटा कोण आहे? अल्फा. सीएल जोडले ह्या कार्बनला, त्याच्यामुळे हा अल्फा, त्याच्या शेजारचा हा बीटा. मग तुम्हाला माहित आहे का म्हणतोय अल्फा कार्बनवरचा हॅलोजन काढून टाकावा. हे हॅलोजन काढून टाकू आपण, हे निघून गेलं. त्यानंतर त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरती असलेला हायड्रोजनचा ॲटम काढून टाकावा. हे काढून टाकू आपण. आणि सगळ्यात शेवटी अल्फा आणि बीटा ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड लिहावा. म्हणजे हा बॉन्ड इकडे. बघा काय काय झालं, सगळं आता इकडे लिहू आपण. बस संपलं. आता वेगळं काय सांगायची गरज नाही. मी डायरेक्ट रिॲक्शन करतो. पहा इथे काय उरलं, CH2 डबल बॉन्ड CH2 तयार झालं. प्रोडक्ट लिहिलं बरं का. CH2 डबल बॉन्ड CH2 लक्षात घ्या बरं का. आता Cl गेला K सोबत प्लस KCl बरं का, आणि H गेला OH सोबत म्हणजे प्लस H2O. संपली रिॲक्शन. नाव लिहा. ह्याचं नाव आहे इथिल क्लोराईड. याचं नाव आहे इथिल क्लोराईड. ठीक आहे. आणि ह्याचं नाव आहे इथिलीन किंवा इथिन, कोणतंही नाव घ्या. रिॲक्शन पूर्ण झाली आपली. नेक्स्ट बघा. आता या ठिकाणी बघा तुम्ही, आता ह्या रिॲक्शन मध्ये बघा. आता हा कोण आहे, हॅलोजन. आता हॅलोजनचा ॲटम कुठे जोडला, इथं. म्हणजे हा कोण झाला, अल्फा. त्याच्या शेजारचा हा कोण आहे, इथं लिहू. इथं लिहितो CH2 डायरेक्ट. ठीक आहे. याच्या शेजारचा हा कोण आहे, बीटा है ना. बीटावरती किती याचे आहेत, 2. 2 पैकी एक लिहू आपण इथंच आणि एक असं वरी लिहू. ठीक आहे. बघा अल्फा कळाला, बीटा कळाला. अल्फा कोणता, हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडलाय तो झाला अल्फा. त्याच्या शेजारचा हा झाला बीटा. पण तुम्हाला माहित आहे अल्फा कार्बनवरती असलेला हॅलोजन काढून टाका. अल्फावरचा अल्फा हॅलोजन काढून टाका. हा हॅलोजन गेला. त्याच्या शेजारचा बीटा, त्याच्यावरचा असलेला हायड्रोजन काढून टाकावा. झालं. आणि अल्फा बीटाच्या मध्ये हा डबल बॉन्ड तयार करावा. आलं लक्षात. आता करा प्रोडक्ट. बघा CH3 CH डबल बॉन्ड CH2 कसा बघा. CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता Cl गेला K सोबत म्हणजे प्लस KCl आहे की नाही, आणि पुन्हा H गेला OH सोबत म्हणजे प्लस H2O. आली रिॲक्शन. चला ह्याचं नाव काय, N प्रोपिल क्लोराईड नावायचं. N प्रोपिल क्लोराईड. ठीक आहे. आणि या ठिकाणी ह्याचं नाव आहे प्रोपिल. काय नाव आहे, प्रोपिल. ठीक आहे. असो. आता हे उदाहरण बघा. हे उदाहरण आता या उदाहरणामध्ये कसं आहे, आता हा जो कार्बन आहे हा झाला अल्फा. त्याच्या शेजारी हा बी आहे बीटा. त्याच्या शेजारी हा बी आहे बीटा. परंतु ह्या दोघांवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान आहे ना. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. कुठलं बी एक काढा. इथं पण 2 H आहेत, इथं पण 2 H आहेत. कुठलंही एका ठिकाणचं H काढून टाका. प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. हो का. इथं H आहे बरं का. आता पहिल्यांदा अल्फावरचा Cl काढून टाका बरं का. त्यानंतर त्याच्या शेजारच्या बीटावरचा हा बीटा आहे तुमचा H काढून टाका. आणि मग अल्फा बीटाच्या मध्ये कुठला बॉन्ड, इथला बॉन्ड, डबल बॉन्ड तयार करावा. झालं. उत्तर कसेल बघा. हे रिंगला रिंग आणि अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड झाला आहे का. आता सांगा मला Cl गेला K सोबत म्हणजे प्लस KCl कळलं का, आणि त्यानंतर H गेला OH सोबत म्हणजे प्लस H2. संपलं. समजलं. चला ह्याचं नाव आहे क्लोरोसायक्लोहेक्झेन. क्लोरोसायक्लोहेक्झेन आणि ह्याचं नाव आहे सायक्लोहेक्झेन. ठीक आहे. तर अशा प्रकारची हे 3 उदाहरणं आपल्या समोर आहे. 3ही उदाहरणं व्यवस्थित लक्षात घ्या. काय काय झालं सगळं बघा. प्रत्येक रिॲक्शन मध्ये कन्सेप्ट तोच आहे. काय कन्सेप्ट आहे तुम्हा सर्वांना माहित आहे. सांगायची आवश्यकता नाहीये की बाबांनो काय घडलं या ठिकाणी, की अल्फा कार्बनवरचा हॅलोजन व त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरचा हायड्रोजन आपण काढून टाकला व अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड तयार केला. संपलं. पॉज करून घ्या. ठीक आहे. आता परत या ठिकाणी आपल्यासमोर उदाहरण आहे. हे पण उदाहरण आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू. आपला नियम काय आहे, अल्फावरचा हॅलोजन ॲटम काढून टाकावा, त्यानंतर बीटा कार्बनवरचा हायड्रोजन ॲटम काढून टाकावा व त्यानंतर अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड लिहावा. ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या नियमाला अनुसरून पहिला पुढचा हा अल्फा कोण आहे, आता Cl आहे. Cl कुठे जोडला, ह्या कार्बनला.
म्हणजे हा काय झाला अल्फा, बरोबर आहे का. त्याच्या शेजारचा हा बीटा. आपला नियम काय म्हणतो, अल्फा कार्बनवरती असलेला हॅलोजन काढून टाकावा, आहे की नाही. मग ह्याला काढून टाका, संपलं. त्यानंतर त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरती असलेला एच काढून टाकावा, हो का, एच काढून टाका. शेवटी अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड, हो का, हे डबल बॉन्ड झालं. अहो का अवघड आहे, तेच ते पुन्हा पुन्हा रिपीट आहे. झालं, लिहा प्रॉडक्ट, हो का, CH3 हां CH2 CH डबल बॉन्ड CH2, आहे की नाही. हां Cl गेला के सोबत, म्हणजे काय प्लस KCl, आहे की नाही. आणि एच गेला OH सोबत, हो का. असं वाटलं मी बांध करतो कळण्यासाठी. एच आणि OH H2 प्लस H2, संपली रिॲक्शन. नाव लिहायचं 1 क्लोरोब्युटीन, IUPAC नाव 1 क्लोरोब्युटीन, आणि ह्याचं नाव आहे ब्यूट 1 इन, ब्यूट 1 इन. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी पुन्हा परत तेच हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडलाय तो झाला अल्फा, त्याच्या शेजारचा झाला बीटा, है ना. अल्फा कार्बनवरती असलेला हॅलोजनचा ॲटम काढून टाकावा, त्याच्या शेजारच्या बीटा कार्बनवरती असलेला हायड्रोजनचा ॲटम काढून टाकावा, झालं, संपलं. लिहा प्रोडक्ट. आणि अल्फा बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड काढावा, काढलं. लिहा प्रोडक्ट. पहा प्रोडक्ट काय का, CH3 CH2 CH2 हां CH डबल बॉन्ड CH2, हां Cl गेला के सोबत आणि H गेला OH सोबत, म्हणजे काय KCl, आणि H आणि OH प्लस H2, झालं. नाव लिहा. ह्याचं नाव आहे 1 क्लोरोपेंटेन, आणि ह्याचं नाव आहे हां पेंट 1 इन, पेंट 1 इन. 1 2 3 4 5, कळलं का. तर अशा प्रकारचं नाव कसं आलं तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही. अशा प्रकारची काही उदाहरणं या ठिकाणी आपण घेतले. प्रत्येक उदाहरण व्यवस्थित लक्षात घ्या. प्रत्येक उदाहरण कारणासहित आपण घेतोय. प्रत्येक उदाहरणाला काय करायचं आणि आपल्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्याच त्या पुन्हा पुन्हा आपण रिपीट करतोय, वेगळं काहीही सांगत नाही. ओके, पुढे जाऊ आपण. पॉज करून लिहा. हां आता या उदाहरणामध्ये बघा, थोडीशी वेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत. हे एक्झाम्पल्स थोडेसे वेगळ्या प्रकारचे. आता या उदाहरणामध्ये काय नेमकं आहे ते आपण समजून घेऊ. ठीक आहे. परत आपापल्या नियमानं आपण जो अल्किल हलाईड त्याची अभिक्रिया केली अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड, हुडकाचं कोणाला, अल्फा आणि बीटाला. अल्फा आणि बीटा महत्वाचा आहे. चला, अल्फा कुठं आहे, हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडला तो झाला अल्फा, बरं का. अल्फाच्या शेजारी हा झाला बीटा, अल्फाचा हा पण शेजारी आहे, हा बी बीटा, बीटा 1 बीटा 2. नीट बघा बरं का. या उदाहरणामध्ये काय फरक आहे, या उदाहरणामध्ये अल्फा कार्बन सापडला, मान्य आहे. हा अल्फावरती असलेला हॅलोजन आपण काढून टाकू, मान्य आहे. परंतु या ठिकाणी बीटा 1 नाही, बीटा 2 आहे. आता हा पण बीटा आहे, हा पण बीटा आहे. मग तुम्ही मला म्हणसाल की बाबा आपण हायड्रोजन काढून टाकायचा, मग इथला काढून टाकायचा का इथला काढून टाका. त्यासाठी आपल्याकडे एक महत्वाचा नियम आहे. समजा बीटा कार्बनची संख्या जर एकापेक्षा जास्त असेल आणि बीटा कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान असेल तर या ठिकाणचा किंवा या ठिकाणचा कुठलाही एका ठिकाणचा H काढून टाकायचा, कुठल्याही एका ठिकाणचा काढून टाका. ठीक आहे, चालतंय, कळलं का. बघा मी काय सांगणार आहोत, जर बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त असेल परंतु त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल तर अशा वेळेस कोणत्याही एका बीटा कार्बनवरती असलेला हायड्रोजनचा ॲटम काढून टाकावा, इलिमिनेट करावा, रिमूव्ह करावा. समजलं. ठीक आहे. मग आता इथला काढा किंवा इथला काढा, का फरक पडत नाही, आपण इथला काढू, संपलं, झालं. बघा आता कसं होईल मग, हो का. इथला Cl काढून टाका, अल्फावरचा, बीटावरचा H काढून टाका, झालं, आहे की नाही. आणि अल्फा बीटाच्या मध्ये हा बॉन्ड येईल इकडं, संपलं. बघा आता प्रोडक्ट कसा येईल आपला, आणि मग प्रोडक्ट येईल आपला, हो का, CH3 CH डबल बॉन्ड CH2. पाच करू. ठीक आहे. तर आता काय करू आपण, आता हा जो H आहे तो K सोबत जाईल आणि हा जो Cl आहे, सॉरी हा जो Cl आहे तो K सोबत जाईल आणि हा H जो आहे तो OH सोबत निघून जाईल. हां दिसते.
ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं आलं KCl प्लस H2O. ठीक आहे. परत इथं बघा त्याच प्रकारची. आता मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं, जर या ठिकाणी असलेल्या बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त असेल, परंतु प्रत्येक कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर समान असेल, तर अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस समान असेल तर कोणत्याही एका बीटा कार्बनवरती असलेला हायड्रोजन काढून टाकायचा. बस पहा, आता हे कोण झालं? अल्फा. हे बीटा 1, हे बीटा 2, हे बीटा 3. तीन आहे. कुठलं बी एका ठिकाणचं. इथला Cl काढू आपण. हा Cl गेला अल्फावरचा, बीटावरचा H निघून गेला. ठीक आहे. आणि हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला प्रोडक्ट लिहा आता. काल CH3 C डबल बॉन्ड CH2 आणि CH3 प्लस KCl प्लस H2. नाव लिहू आपण. ह्याचं नाव आहे आयसोप्रोपिल क्लोराईड. आयसोप्रोपिल क्लोराईड. आणि ह्याचं नाव आहे प्रोपीन. काय नाव आहे? प्रोपीन. याचं नाव आहे टर्शरी ब्युटिल क्लोराईड. आणि याचं नाव आहे आयसोब्युटिलीन. आयसोब्युटिलीन. ठीक आहे. तर अशा प्रकारचे उदाहरणं या ठिकाणी घेतले. आता लास्ट एक भाग घेऊ, सेट-जेप्स रूल, आणि या ठिकाणी आपण हा भाग पूर्ण करू. ह्या सगळ्या रिॲक्शन्स आपल्या पूर्ण होतील. लास्ट एक भाग सेट-जेप्स रूल. ठीक आहे. पहा, हां, आता हे उदाहरण थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. आता हे उदाहरण वेगळं कसं नीट बघा. आता काय केलं बघा आपण इथं. आता इथं जोडलं हॅलोजन, म्हणजे हा झाला अल्फा. हॅलोजन कुठे जोडलं? इथं अल्फा झाला. त्याच्या शेजारी हा बीटा 1 आणि त्याच्या शेजारी हा पण आहे बीटा 2. बरोबर का? म्हणजे या ठिकाणी बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त आहे, परंतु त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या कशी आहे बघू आपण. ह्याच्यावर 3 आहेत, ह्याच्यावर 2 आहेत, म्हणजे समान नाही. म्हणजे बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त आहे, त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान नाही. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस आपण एक नियम वापरायचा. कोणता? सेट-जेप्स रूल. कळालं का? आणि सेट-जेप्स रूल काय म्हणतो थोडक्यात सांगतो माझ्या भाषेत, की ज्या कार्बनवरती हायड्रोजनची संख्या कमी आहे त्या ठिकाणचा प्रोडक्ट हा मेजर असेल. अशा ठिकाणी दोन येथील प्रोडक्ट, एक मेजर असेल एक मायनर असेल. मग ह्याच्यामधला मेजर कोणता? तुम्ही जर बीटा कार्बनवरचा हायड्रोजन काढला ज्या ठिकाणी संख्या कमी आहे हायड्रोजनची, तर तो मेजर आणि हा मायनर होईल. समजलं का? आणि हा नियम असा म्हणतो, या डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन मध्ये प्रिफर्ड प्रोडक्ट कोणता? दॅट अल्कीन, तो अल्कीन विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. समजतंय का? बघा आता अल्किन कोणता, मेजर कोणता? अशा प्रकारचा अल्किन मेजर ज्या अल्किन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेले जे दोन कार्बन्स आहेत, ज्या कार्बनवरती जास्त अल्किल ग्रुप जोडलेले आहेत, तो मेजर असेल, असा हा नियम म्हणतो. नियम बघा सांगतो, इन डिहायड्रोहॅलोजिनेशन प्रिफर्ड प्रोडक्ट इज दॅट अल्किन विच हॅज ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. अशा प्रकारचा आपला हा नियम, त्याला म्हणतात सेट-जेप्स रूल. का म्हणायचं? सेट-जेप्स रूल. बघा आता काय म्हणतात. आता दोन इथले प्रोडक्ट, पहिल्यांदा इथला काढू आपण, मेजर तयार करू आणि पुढे इथला काढू. आता मी काय सांगत नाही, डायरेक्ट करतो प्रोडक्ट. हो का? CH3 CH डबल बॉन्ड CH CH3, म्हणजे इथला Cl काढला, इथला H काढला. आता इथला H काढतो, प्लस CH3 CH2 CH CH2 आहे की नाही? मग आता बघा, हा मेजर आणि हा मायनर, हे दोन प्रोडक्ट, हे बी अल्किन आहे, हे बी अल्किन आहे. म्हणजे जर बीटा कार्बनची संख्या एकापेक्षा जास्त असेल, त्याच्यावरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर कमी जास्त असेल, अशा वेळेस एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. त्यापैकी एक असतो मेजर, एक असतो मायनर. मेजर कुठला? ज्या कार्बनवरती हायड्रोजनची संख्या कमी आहे, ज्या बीटा कार्बनवरती हायड्रोजनची संख्या कमी आहे, तिथला H काढला तर तो मेजर असतो. म्हणून हा झाला मेजर आणि हा झाला मायनर. अजून एक नियम आहे, सेट-जेप्स रूल. सेट-जेप्स रूल काय म्हणतो माहिती आहे का? बघा नियम काय म्हणतो, ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स, ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू द डबली बॉन्डेड कार्बन ॲटम, तो अल्किन हा प्रिफर्ड आहे, मूळ आहे. आता बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, तिकडे एक जोडला अल्किन, तिकडे एक, दोन जोडले. इथं बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, तिकडे फक्त एकच जोडले, तिकडे जोडा नाही. इथं जास्त आहे, तिथं कमी आहे.
म्हणजे या ठिकाणी डबली बॉन्डेड कार्बन जो आहे त्या कार्बनला जोडलेल्या अल्किल ग्रुपची संख्या जास्त आहे म्हणून हा झाला मेजर. इथं फक्त एकच जोडले म्हणजे कमी आहे, हा मायनर, म्हणून हा झाला मेजर आणि हा झाला मायनर. नीट लक्षात घ्या बरं का. आणि ह्याचं नाव आहे 2-क्लोरोब्युटेन. 2-क्लोरोब्युटेन झालं. मग ह्याचं नाव काय ब्यूट 2 इन, हा मेजर आणि हा आहे ब्यूट 1 इन. ठीक आहे. आता इथं बघा, आता हा झाला अल्फा, हा बीटा 1, बीटा 2, बीटा 3. ठीक आहे. आता बीटा इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत. मग इथला 2 कमी आहेत, इथलं काढून टाकायचं म्हणजे हा तुमचा काय मेजर येईल. इथला किंवा हे दोन्ही समान आहेत, इथलं काढा किंवा इथलं काढा, तो येईल मायनर. असे 2 प्रोडक्ट येतील. म्हणजे प्रोडक्ट काय येईल CH3 CH डबल बॉन्ड C CH3 CH3 हा एक प्रोडक्ट आला बरोबर आहे. दुसरा CH3 CH2 C डबल बॉन्ड CH2 CH3 झालं. हे कोण आहे टर्शरी पेंटिल क्लोराईड. टर्शरी पेंटिल क्लोराईड ह्याचं नाव आहे 2-मिथिल ब्यूट 2 इन. हा मेजर झाला आणि ह्याचं नाव आहे 2-मिथिल ब्यूट 1 इन. हा झाला मायनर झालं. अशा प्रकारची ही रिॲक्शन, अशा प्रकारचा सेटजेप सुरू. तर या ठिकाणी हे सगळे उदाहरणं त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. कळालं. अजून एक उदाहरण घेऊ आणि थांबा. वाज करू लिहून घ्या आणि सेटजेप सुरू लक्षात ठेवा. तो अल्किल प्रिफर्ड आहे ज्याच्यावरती असलेल्या अल्किल ग्रुपची संख्या जास्त आहे, असा नियम आहे. सांगितलं आत्ता वाचून दाखवलं ते लक्षात ठेवा. लास्ट एक उदाहरण घेऊ आणि थांबू आपण इथं. इथंच लिहू. ठीक आहे. इथं बघा CH Br CH3 प्लस KOH कसलं अल्कोहोलिक. ह्याचं नाव आहे पहा 1-ब्रोमो इथिल सायक्लोहेक्झेन. ठीक आहे. ह्याचं नाव आपण लिहू म्हणाल. ठीक आहे. प्रोडक्ट बघा किती येतील 2 येतील. कसे कसे. आता हा कोण झाला अल्फा, हा कोण आहे बीटा. ठीक आहे. हा कोण आहे बीटा आहे का. इथं एकच याचे आहे, इथं 3 याचे म्हणजे हा मेजर झाला. म्हणजे कसा प्रोडक्ट येईल बघा. हे बघा रिंग डबल बॉन्ड C हां CH CH3. इथला H काढला तर कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड झाला ह्या 2 आणि तो प्रोडक्ट आला. दुसरा प्रोडक्ट बघा हा मेजर असेल आणि दुसरा प्रोडक्ट जो आहे त्या ठिकाणचं काढू आपण CH डबल बॉन्ड CH2. हा एक प्रोडक्ट, हा एक प्रोडक्ट, हा झाला तुमचा मेजर, हा झाला तुमचा मायनर. तर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेतलेली आहेत. कालचा बी एक भाग आहे, आजचा बी एक भाग आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. ह्या भागामध्ये पण थोडं डिस्टर्ब झालं, लेकरावाचं लहान असो तरी पण व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट पिरियडला नवीन भागाची माहिती घेऊ. धन्यवाद.